नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय गट क आज झालेला पेपर आणि या पेपरचे इतिहास विषयाचे संभाव्य उत्तर। ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट उत्तर बघायला सुरुवात करूया। तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन होता 1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आली होती। 1919 चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि या कायद्यामध्ये दर 10 वर्षांनी आम्ही त्या कायद्याचं मूल्यमापन करू असं सांगण्यात आलं होतं आणि 10 वर्षांनी कमिटी नेमायचं ठरलेलं, पण 2 वर्ष अगोदरच ती समिती आली होती। त्या समितीचं नाव होतं सायमन कमिशन, लक्षात ठेवा। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबर आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं मुडीमन कमिशनचा सुद्धा उद्देश तोच होता, 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करणं। ती पण 1919 च्या कायद्यासाठी नेमली होती, पण तसा पर्याय इथं दिसत नाही। पण 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन किंवा त्रुटीचे दोष समजण्यासाठी जी काही समिती स्थापन करायची होती ती पुढे जाऊन सायमन कमिशन आलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा। त्यामुळे उत्तर इथं 2 नंबर देतोय, पण मुडीमन कमिशनचा सुद्धा तोच हेतू होता 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करणं। ठीक आहे, त्यामुळे फक्त 2 नंबर फक्त ब उत्तर आहे। त्यानंतर लॉर्ड हार्डिंग ज्याच्या कार्यकाळामध्ये कोणतं पहिलं युद्ध झालं होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं लॉर्ड हार्डिंग ज्याच्या कार्यकाळामध्ये झालेलं युद्ध इंग्रज सिख पहिलं युद्ध होतं, लक्षात ठेवा। त्यामुळे उत्तर आहे त्याचं 2 नंबर। त्यानंतर कायमदार महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला होता, शेतकरी, जमीनदार, कारखानदार, कारागीर। शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही, कारखानदार, कारागीर यांचा संबंध येत नाही, त्यामुळे याचं उत्तर आहे फक्त ब, लक्षात ठेवा। म्हणजे 4 नंबर उत्तर आपल्याला तिथं सांगता येईल। आपण शिकताना बघितलं होतं 3 गोल आणि त्या 3 गोल मधले जमीनदार होते। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साप्ताहिकाशी लाला लजपतराय यांचा संबंध नाही असं विचारले, लक्षात ठेवा। सगळ्यात महत्त्वाचं पंजाबी हे त्यांचं वर्तमानपत्र होतं, यंग इंडिया हा त्यांचा ग्रंथ होता, वंदे मातरम या वर्तमानपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी मांडली। हे मात्र चूक आहे, कारण याचं उत्तर अरविंद घोष आहे, लक्षात ठेवा। त्यांची थेअरी होती, त्यामुळे क नंबर येणार नाही। आणि पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया हा त्यांचा ग्रंथ होता। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर त्याचं उत्तर केवळ क, ज्यांच्याशी लाला लजपतराय संबंधित नाहीत, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे 2 नंबर उत्तर आपल्याला सांगता येईल। खालील वर्णावरून समाज सुधारक ओळखा। त्यांनी ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र काढलं, म्हणजे ते वर्तमानपत्र काढायला त्यांनी मदत केली। जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर हे पुरस्कार त्यांना भेटला। संगीत विषयाची त्यांना आवड होती, उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे 2 नंबर उत्तर सांगता येईल। खालील विधान वाचून कोणत्या स्त्री सुधारकांच्या कार्याची ओळख होते, शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या। 1913 मध्ये त्यांना कैसर हिंद पुरस्कार भेटला होता, बरोबर। त्यानंतर हिंदू लेडी सोशल क्लब त्यांनी काढला। ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिलं, तर उत्तर आहे रमाबाई रानडे, 3 नंबर उत्तर, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी हाताळले, तर सगळ्यात महत्त्वाचं बिहार मधला प्रश्न हाताळला, चंपारण्याचा, खेडा मधला प्रश्न हाताळला, अहमदाबाद मधला मजुरांचा आणि मालकांचा प्रश्न हाताळला। अबक हे या प्रश्नाचं उत्तर आहे, पण एक वाक्य लक्षात ठेवा। ठीक आहे, आता आयोग काय उत्तर देत आहे ते बघूया। 1915 1916 ला लखनौ करार जेव्हा झाला होता का, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचं ठरलेलं, काँग्रेसनं त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा केलं होतं। महात्मा गांधीजींचा त्या गोष्टीला सपोर्ट होता। ठीक आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचं स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणं असं इथं ऑप्शन दिलाय, पण तात्पुरतं उत्तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, अबक उत्तर देतोय। पण 1916 चा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण महात्मा गांधी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, कारण त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आणि तर अबकडे सुद्धा उत्तर दिसतंय, लक्षात ठेवा। पण हे सध्या देत नाही, त्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं अबक हे उत्तर। आयोगाचं उत्तर काय येईल हे आपण नंतर बघूया। ठीक आहे, त्यानंतर 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचं खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने नेतृत्व केलं होतं, हे सगळेच लोक तिथं होते, वरीलपैकी सर्व बरोबर। हे तिथं 42 लोक होते, लक्षात ठेवा। त्या लोकांमध्ये यांचा सहभाग आपल्याला दिसतो, 4 नंबर उत्तर। महाराष्ट्रातील 1857 च्या उठावासंदर्भात कोणती विधानं बरोबर आहेत, ठीक आहे। तर सगळ्यात पहिलं वाक्य, सातारामध्ये छत्रपती प्रतापसिंह यांचं गेलेलं राज्य परत आणण्यासाठी रंगोबा पागे, आता रंगो पागे यांचं नाव दिलंय, पण सगळ्यात महत्त्वाचं रंगो बापूजी गुप्ते ते व्यक्ती होते, लक्षात ठेवा। त्यामुळे अ येणार नाही। कोल्हापूरमध्ये 31 जुलैला 21 आणि 28 मधल्या तुकड्यातील शिपायांनी बंड केलं, बरोबर। नरगुंदच्या भावे यांनी दत्तकपुत्र अमान्य झाल्यामुळे मे मध्ये उठाव केला, बरोबर। आणि आंबापानीची लढाई झाली 11 एप्रिल 1858 ला, ते सुद्धा बरोबर। मग याचं उत्तर आहे ब, लक्षात ठेवा, बकड बरोबर आपल्याला सांगता येईल। तर सगळ्यात महत्त्वाचं 4 नंबरला उत्तर आहे बकड। ठीक आहे, त्यानंतर इथं 27वी सुद्धा रेजिमेंट होते, लक्षात ठेवा। ठीक आहे, पण 28वी 21 आणि 28वी दिले, ते विधान सुद्धा बरोबर आहे कोल्हापूर मधलं। त्यानंतर जोडायला काँग्रेसच्या अधिवेशन आणि ठिकाण PYQ व्हायचा रिपीट झालेला क्वेश्चन आहे। त्यानंतर काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते, दादाबाई नौरोजी। मग याचा अर्थ अ ला 3 असलेले एकच पर्याय, म्हणून उत्तर त्याचं 1 नंबर, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर देण्याचा प्रयत्न केला। परत लक्षात ठेवा, हे संभाव्य उत्तर आहेत, आयोगाचे 2 दिवसांनी आन्सर येणार आहे। परत आपण ते क्रॉस चेक करूया आणि परत आयोगाचे उत्तर एकदा बघूया। धन्यवाद।